पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी बाल न्याय मंडळाच्या आदेशांवर आक्षेप घेतलाय। बाल न्याय मंडळाचे आदेश धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहेत असं फडणवीस म्हणाले। आरोपी मुलगा अल्पवयीन असला तरी निर्भया प्रकरणानंतर कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार सज्ञान व्यक्तीप्रमाणेच त्याच्यावर कारवाई करावी यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत। बाल हक्क मंडळात फेरविचार याचिका दाखल आहे, त्याचा निकाल आल्यानंतर पुढील कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला जाईल असं फडणवीस म्हणाले। पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून तातडीने कलम 304 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। हा जो काही मुलगा आहे हा 17 वर्ष 8 महिन्याचा असल्यामुळे निर्भया कायद्यानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि 16 वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राइम मध्ये ऍडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं, या संदर्भात ही रिमांड ऍप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे। अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ऍडल्ट ट्रीट करा आणि हा 304A नाही तर हा 304च आहे, अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं। हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। की ऑन रेकॉर्ड म्हणतो की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक है और आश्चर्यचकित करना। कोई दबाव नहीं है और मैंने तो इतना ही नहीं, सीपी साहब को ये कहा है, एक एसीपी को हमने पूरा जितना समय वो पुलिस स्टेशन में वो लोग थे उस पूरे समय का सीसीटीवी फुटेज देखने को कहा है। इसमें अगर कोई दबाव डाल रहा है, उनको कोई अलग से मदद की गई है, ऐसी कोई भी चीज होगी तो उसके ऊपर कारवाई की जाएगी। जे पिझ्झा बर्गर वगैरेचे जे आरोप आहे त्याकरताच आपण सीसीटीव्ही पडताळणी करायला सांगितले आणि असं केलं असेल बरखास्त करून टाका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।